माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील येणाऱ्या चतुर्थीला माघी संकष्टी चतुर्थी किंवा द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. हा दिवस बघा, असं म्हटलं जातं की माघी संकष्टी चतुर्थीला गणेश तत्व पृथ्वीवरती मोठ्या प्रमाणात जागृत होतं आणि या दिवशी जर आपल्याकडून खूप मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पांची सेवा अर्चना त्याचबरोबर स्तोत्र मंत्र जर आपण म्हणत असू तर आपल्यावरती गणपती बाप्पांची विशेष कृपा राहायला मदत होते किंवा मनोकामना पूर्तीसाठी कष्टमुक्तीसाठी हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. जसं की माघी संकष्टी चतुर्थीचा या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत. पण सुरुवातीला तर उद्या सकाळी लवकर उठून शुचिर्भूत झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही 11 वेळेस 21व्या वेळेस गणपती अत्रशीर्षक म्हणून अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला अभिषेक झाल्यानंतर ते तीर्थ सर्वांनी घ्यायचं आहे, म्हणजे प्राशन करायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं घरात देखील शिंपडायचं आहे. तर बघा, गणपती बाप्पांना या दिवशी तुम्ही 21 दुर्वाची जोडी हे अर्पण करायचे आहेत. बघा, धूपदीप दाखवायचं आहे, हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहेत. त्याचबरोबर जास्वंदीचं फूल सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि बघा, आपल्याला ह्या सर्व काही सेवा सुद्धा करायच्या आहेत. असं म्हटलं जातं की बघा, संकष्टी चतुर्थीचं व्रत करून आपण जेव्हा गणपती बाप्पांची पूजा अर्चना करतो तर बघा, विघ्नहर्ता गणपती बाप्पांची जेव्हा आपल्या घरात सेवा अर्चना केली जाते तर सर्व संकटांपासून मुक्ती आपल्याला मिळत असते. त्याचबरोबर सर्व संकट हे दूर होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे सर्वांनी या दिवशी व्रत करावं. त्याचबरोबर बघा, गणपती बाप्पांच्या ज्या काही सेवा असतील, अभिषेक असेल तर त्या सर्व काही आपल्याला या दिवशी करायचे आहेत. तर आपल्याला काही उपाय सुद्धा या दिवशी करायचे आहेत. तर ते उपाय कोणते आहेत तर त्याबद्दल सांगते. तर बघा, 11 पांढऱ्या कवड्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या कवड्या बघा, या पांढऱ्या कवड्या 11 घेऊन त्यामध्ये अगदीच हळदीचं पाणी करा आणि त्या कवड्या पांढऱ्या आहेत तर त्या पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या कवड्या गणपती बाप्पांच्या चरणांजवळ आपल्याला ठेवायच्या आहेत. पण कधी आपण पूजा करायच्या आधी आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाच्या आधी त्या कवड्या ठेवायच्या आहेत. सर्व काही पूजा सेवा सर्व काही झाल्यानंतर आपल्याला त्या 11 कवड्या उचलायच्या आहेत. लाल किंवा पिवळ्या कापडामध्ये आपल्याला ते गुंढळून आपल्या तिजोरीच्या लॉकरमध्ये किंवा अगदीच तुमचं पॉकेट असेल, बॅग असेल त्यामध्ये त्या ठेवायच्या आहेत. असं म्हटलं जातं की ह्या उपायामुळे आपल्याकडे चुंबकासारखा हा पैसा यायला लागतो. बघा, कष्ट ही सर्वांनाच करावे लागणार आहेत, पण त्याबरोबर जेव्हा आपण सेवा करतो किंवा काही उपाय करतो छोटे छोटे तर ह्या उपायाने सुद्धा आपल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होतो. त्याचबरोबर बघा, जे काही पैसा येण्याचे मार्ग असतात तर ते सुद्धा खुले होत असतात. त्यामुळे हा उपाय सर्वांनी करावा. ज्यांच्या घरात कायम पैशाची चणचण भासत असेल अशा घरात तुम्ही हा उपाय आवर्जून करावा. तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर दुसरा उपाय असा आहे की आपल्याला 7 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्या दुर्वा आपल्याला हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून त्या दुर्वा मुलांना गणपती बाप्पांच्या चरणांजवळ ठेवायला लावायच्या आहेत, प्रार्थना करावी. तर ह्यामुळे काय होतं की बघा, गणपती बाप्पांना बुद्धीची देवता मानलं गेलेलं आहे. त्यामुळे जेव्हा मुलांकडून गणपती बाप्पांची पूजा अर्चना सेवा होते तर नक्कीच त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते, स्मरणशक्ती वाढते. त्याचबरोबर मुलांची अभ्यासामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती होते. जे काही मुलं तुमचे व्यवसाय करतायत किंवा बघा जॉबमध्ये आहे, जॉब करतायत तर त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होती. मुलं अगदी छोटी असू देत मोठी असू देत तरी सुद्धा तुम्ही मुलांना ही सेवा उपाय नक्कीच करायला लावू शकता. त्यामुळे नक्कीच त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये तर वाढ होईलच, प्लस त्याच्या गुणवत्तेमध्ये सुद्धा वाढ होऊन त्यांची आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती व्हायला लागेल. त्याचबरोबर बघा, तिसरा उपाय असा आहे की संध्याकाळी चंद्रोदयाच्या आधी बघा 9:43ला चंद्रोदय होणार आहे उद्या. तर आपल्याला चंद्रोदयाच्या वेळी पाणी घ्यायचं आहे आणि चंद्रदेवतेला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना आपल्याला 11 वेळा एक मंत्र म्हणायचा आहे, ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः. हा मंत्र 11 वेळा म्हणावा आणि गणपती बाप्पांची आरती करायची आहे. चंद्रदेवतेला अर्घ्य देऊन जेव्हा मनोकामना सांगतो तर त्यावेळेस म्हणजे असं म्हटलं जातं की चंद्रदेवतेला जल अर्पण करून हा मंत्र म्हटल्याने मन शांत होऊन
ताणतणाव देखील मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतो. त्यामुळे सर्वांनी ज्यांना खरंच खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक लोकांमध्ये राहावं लागत असेल किंवा अगदीच की मन तुमचं स्थिर नाही, वारंवार काही ना काही विचार येतात, निगेटिव्ह विचार जर येत असतील किंवा वारंवार काही ना काही तुमच्या मनात विचार चालत असेल, तुम्हाला शांत व्हायचं असेल, तर प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही चंद्रदेवतेला जर अर्घ्य दिलं आणि हा मंत्र म्हटला तर नक्कीच तुमचं बघा, चंद्रदेवतेला मनाचा कारक असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही चंद्रदेवतेला जल दिला आणि त्यानंतर हा मंत्र म्हटला तर नक्कीच तुमचं चंचल मन आहे तर ते स्थिर होतं, शांत होतं. त्याचबरोबर ताणतणाव सुद्धा मोठ्या प्रमाणात हा कमी होतो. असं होतं की ह्या धावपळीच्या जगामध्ये आपण जर हे छोटे छोटे उपाय जर केले तर मोठ्या प्रमाणात आपल्याला आराम हा भेटत असतो. आणि उद्याची संकष्टी चतुर्थी तर अद्वितीय आहे. उद्या गणेश तत्व हे मोठ्या प्रमाणात जागृत झालेलं असणार आहे. त्यामुळे सर्वांनी या दिवशी उच्च कोटीची ही सेवा गणपती बाप्पांची सर्वांनी करा. ज्यांना काही करणं शक्य नसेल तरी ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः या मंत्राचा तरी एक माळ आवर्जून जप करावा किंवा गणपती अथर्व शीर्षक किंवा गणपती स्तोत्र ह्याचं सुद्धा एकदा तरी तुम्ही नक्कीच पठण करू शकता. तुमच्या इच्छेनुसार, वेळेनुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला या दिवशी सेवा करायच्या आहेत. पण आवर्जून सर्वांनी सेवा करत. आतापर्यंत एवढे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी